पवन नगर शिव शक्ति नगर में मनपा द्वारा सफाई न करने के कारण आज मनपा कार्यालय में शिवसेना गुट की ओर से मोर्चा निकाला गया। आंदोलनकारियों का कहना है कि परिसर में गटर सफाई, ड्रेनेज लाइन पूरी तरह बंद होने के कारण परिसर के लोगों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। आंदोलनकारियों ने मनपा को चेतावनी दी है कि अगर इस पर मनपा ने कोई संज्ञान नहीं लिया तो शिवसेना गुट ने तीव्र आंदोलन की चेतावनी दी है। तर्फे नागपूर महानगरपालिकेमध्ये जो भोंगड कारभार सुरू आहे, OCWच्या नावाने जी ह्या सामान्य जनतेची लूट आहे, त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज आवाज उचलत आहे शिवसेनेच्या माध्यमातून। आणि OCWने महानगरपालिकाशी करार केला होता की 24 घंटे आणि 7 दिवस आम्ही त्यांना पाणी देऊ, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आजही टँकरने पाणी प्रत्येक वस्त्यामध्ये पोहोचवल्या जात आहे। नळाच्या पाईपलाईन फुटल्या आहेत, लोकांच्या घरामध्ये स्वच्छ पाणी जात नाही आणि 24 घंटे तर दूर, परंतु 3 तास जे पाणी मिळते काही वस्त्यांमध्ये त्यालासुद्धा प्रेशर नसते, त्यालासुद्धा फोर्स नसतो आणि इतकं घाण पाणी लोकांना प्यावं लागतं। मग अशा परिस्थितीमध्ये OCWने जे जनतेकडून जे पैशाच्या माफीचे लूट केली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तिप्पट बिल आम्हाला पाठवल्या त्या नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या लोकांना, हे अत्यंत घाणेरडं काम OCWच्या द्वारे केले जात आहे। आणि OCWचा आम्ही हा जाहीर निषेध करतो शिवसेनेतर्फे। तसंच महानगरपालिकेचा इतका मोठा बजेट असूनसुद्धा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या काही वस्त्या आहेत, जसं नॉर्थ नागपूर आहे, उत्तर नागपूर आहे, दक्षिण नागपूर आहे, पश्चिम नागपूर आहे, पूर्व नागपूर आहे आणि इव्हन मुख्यमंत्र्याचं क्षेत्र जे आहे दक्षिण पश्चिम विधानसभा, त्या ठिकाणी सुद्धा रस्ते नाही आहे, बरोबर पाण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी नाही पिण्याच्या, त्याची साफसफाई होत नाही, गटर लाईन चोक झालेले आहे। त्यामुळे सगळं हे पावसाळ्याचं पाणी रस्त्यावर थांबतं आणि हे पाणी रस्त्यावर थांबल्यामुळे लोकांच्या घरामध्ये घुसतं, त्यामुळे त्या हैजा आणि मलेरियासारख्या बिमाऱ्या उत्पन्न होतील। म्हणून आम्ही आज या शांतिमय धिक्कार आंदोलनाच्या माध्यमातून महानगरपालिकाचे जे प्रशासक आहेत बसलेले, महानगरपालिका आयुक्त, त्यांना आम्ही आज एक निवेदनाच्या माध्यमातून त्यांना सूचित करत आहोत। जर आमची मागणी महानगरपालिका प्रशासनाने मान्य नाही केली तर आम्ही आज हा शांततापूर्व हा मोर्चा काढला आहे, परंतु यानंतर हा एवढं उग्र आंदोलन होईल तर त्यामध्ये जे काही प्रशासनाची तोडफोड होईल त्यामध्ये हे महाराष्ट्र शासन तसंच हे महानगरपालिकाचं प्रशासन त्याला जबाबदार राहील।